भगूरला नवनिर्वाचित नगराध्यक्षा प्रेरणा विशाल बलकवडे यांचा मोठ्या उत्साहात पालिका कार्यालयात पदग्रहण सोहळा संपन्न झालाय. भगूर शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन नवनिर्वाचित नगरसेवकांनी पालिका प्रशासनाची बैठकीत चर्चा करून विकासाच्या कामकाजाला सुरुवात करणार आहे. त्याकरिता सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन नगराध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी केलं. भगूर नगर परिषदेचा पदभार घेण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी नगराध्यक्ष बलकवडे नागरिकांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या. यावेळी राजकीय नेते, सामान्य नागरिक, कार्यकर्ते यांनी नगराध्यक्ष बलकवडे व नगरसेवक यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय. नगराध्यक्ष, नगरसेवक सह पालिका प्रशासन यांनी चर्चा केली व प्रशासनाच्या वतीने मुख्याधिकारी सचिन कुमार पटेल, अभियंता सिद्धार्थ मुळे, कामगार यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्षा, नगरसेवक यांचे स्वागत करून सत्कार केला. यावेळी कार्यक्रमास नगरसेवक काकासाहेब देशमुख, विशाल बलकवडे, नगरसेवक दीपक बलकवडे, नगरसेविका सुजाता शिरसाट, प्रसाद आडके, लता थापेकर, नगरसेवक बबलू जाधव, जयश्री देशमुख, विद्या बलकवडे, अश्विनी भवार, प्रशांत कापसे, रमेश पवार, रवींद्र संसारे, कैलास नरवाडे, गोरखनाथ बलकवडे, सुरेंद्र कासार, सुमित चव्हाण, निलेश हासे, संजय बलकवडे, संतोष सोनवणे, मदन गायकवाड, अण्णाजी कापसे, विशाल शिरसाट, राहुल भवार, श्याम देशमुख, विलास कासार, मीना आडके, अनिता चव्हाण, सायरा शेख सह भाजप, उद्धव सेना, राष्ट्रवादी, अजित पवार गटाचे कार्यकर्ते, नागरिक, महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते. रोखोक पोलीस टाइम्स न्यूजसाठी संपादक विलासजी भालेराव, भगूर. परिषदेचा पदभार मी स्वीकारला आहे. या ठिकाणी आज कामकाज सुरू करत असताना सर्वप्रथम तर मी माझ्या भगूरच्या नागरिकांच्या सोबत या ठिकाणी येऊन चार्ज स्वीकारला आहे, जे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आता यापुढे स्टाफ असेल किंवा CEO असेल, मुख्याधिकारी यांच्या देखील मीटिंग्स आजच आम्ही संपन्न करणार आहोत. आणि सगळ्यात पहिलं कामाची सुरुवात करताना आम्ही नागरिकांमध्ये जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेणार आहोत आणि येत्या 8-10 दिवसात आम्ही पहिली जनरल बोर्डची मीटिंग घेणार आहोत आणि त्या अनुषंगाने ज्या काही समस्या असतील त्या कशा पहिल्या बोर्डच्या मीटिंगमध्ये मांडता येतील किंवा कसे कसे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतील, हा माझा पहिला प्रयत्न राहणार आहे. आज या ठिकाणी चार्ज घेऊन कामकाज सुरू करत असताना याआधी काय घडलं ते मला माहीत नाही, पण स्टाफसाठी आणि इथे काम करणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांसाठी पहिली माझी सूचना राहणार आहे की एक डिसिप्लिन कामामध्ये असली पाहिजे. कामकाज करत असताना तुम्ही प्रशासकीय अधिकारी आहात आणि मी पण आता लोकप्रतिनिधी आहे, तर ह्या अनुषंगाने आपण सगळ्यांनी एकत्र मिळून एका डिसिप्लिनमध्ये काम केलं पाहिजे. म्हणजे टायमिंग सांभाळलं पाहिजे, कधी येणं कधी जाणं हे कुठेही न होता एक डिसिप्लिननी भगूर नगरपालिकेचं काम जेव्हा सुरू होईल त्यावेळेलाच गावाचा विकास चांगल्या पद्धतीने आम्हाला सगळ्यांना करता येईल. तर ह्या पद्धतीने कामकाज सुरू करत आहे आणि माझ्या गावातल्या नागरिकांच्या शुभेच्छा आणि सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन मी आज या ठिकाणी पदभार स्वीकारला आहे. धन्यवाद. एक मिनिट मॅडम, तुमच्या विजयाच्या शिल्पकार आमदार सरोजताई आहिरे का नाही आल्या कार्यक्रमाला? ताईंना आज यायचं होतं, पण महानगरपालिकेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि उद्या फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आहे. तर अंतिम तारीख असल्यामुळे थोडीशी त्यांच्या मागे देखील वरच्या युतीच्या वगैरे गप्पा आणि मीटिंग्स चालू आहेत महत्त्वाच्या. तरी देखील त्या म्हणाल्या की तुम्ही चार्ज घ्या, मला उशीर झाला तरी मी चक्कर मारेल आणि त्यांचा आदेश घेऊनच आम्ही या ठिकाणी पदभार स्वीकारला. बरं, भाजपचे नेते किंवा का नाही आले? ते स्वतः उमेदवार आहेत आणि त्यांचा स्वतःचा प्रचार चालू आहे. आणि कसं झालेलं आहे की उद्या फॉर्म भरण्याचा आखरी दिवस आहे महानगरपालिकेचा आणि या अनुषंगाने सगळे नेते, आता भगूरची तर लढाई पार पाडली आहे, पण प्रत्येकाला आपापली महानगरपालिकेची जबाबदारी वेगळी असल्यामुळे इवन मला देखील, मी नाशिकची जिल्हा अध्यक्ष आहे आणि काही पक्षाच्या देखील जबाबदाऱ्या मला पार पाडायच्या आहेत, तर त्या अनुषंगाने आज ते येऊ शकले नसते. भगूरसाठी तुमचं विजन काय? एक सुसज्ज असं गाव, ज्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं पर्यटन असलं पाहिजे, स्वच्छ असलं पाहिजे हे गाव आणि सावरकरांची जन्मभूमी म्हणून एक आदर्श पूर्ण भारतात हे गावाचा ठेवता आला पाहिजे, अशा पद्धतीचं गाव मी या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. बरं, शिवाजी चौकाची वाहतूक कोंडी होती, मेन मुद्दाचे पर्यटन त्यांना गाडी लावायला जागा नाही किंवा शौचालय वगैरे काही नाही, त्याला प्रथम प्राधान्य देणार काय? त्या भाजीपाला मेन ठेवला पाहिजे वगैरे, पलंग वगैरे ते तिकडे पलंगानं गडबड करून टाकेल. मी आधी देखील सांगितलं की आज चार्ज घेतल्यानंतर लोकांमध्ये जाऊन लोकांच्या काही समस्या आहेत, जर या ट्रॅफिकच्या समस्या आहेत, अजून देखील काही समस्या असतील तर ते जनरल बोर्डच्या मीटिंगमध्ये आम्ही तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू. आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आपलं आंबेडकर मार्केट अनेक दिवसापासून तयार आहे आणि त्याचं लोकार्पण राहिलेलं आहे. तर माझा पहिला प्रयत्न तो राहणार आहे की हे जे मार्केट तयार आहे हे जनतेसाठी तयार केलेलं आहे आणि त्याच्यासाठी कोट्यवधी रुपयाचा निधी त्या ठिकाणी आपण दिलेला आहे. तर सर्वप्रथम हे मार्केटचं लोकार्पण करायचा आपला पहिला प्रयत्न
बरं, तुमचं म्हणणं ते बरोबर आहे, पण त्या मार्केटच्या परिसरात बाकी दुकानदारांनी ती जागा एक्वायर वगैरे केली, अतिक्रमण. अतिक्रमण वगैरे. त्याची मी माहिती घेते आधी. मला माहिती घेतल्याशिवाय मी त्याच्यावर बोलू शकत नाही. आणि जे कामगार आहे हे वेळेवर नाही आले सर्व याच्यावर कडक ऍक्शन घेणार का तुम्ही? निश्चितच मी स्वतः इथे येऊन वेळेवर काम करणार आहे, तर मला समोरच्याकडून पण तीच अपेक्षा राहणार आहे की त्यांनी वेळेवर आलं पाहिजे. आणि माझ्याबरोबर जे संघटनेचं काम करतात ना, त्यांना तर अनुभव आहे की मी 10चा टाइम दिला तर 10ला 5 कमी असताना पोहोचते त्या ठिकाणी. त्यामुळे त्या डिसिप्लिननीच, मी पहिलंच सांगितलं, डिसिप्लिननीच या ठिकाणी कामकाज झालं पाहिजे. बरं, आपलं न्यूट्रिशन प्लॅन्ट पाणी पुरवठा तिथं वेगवेगळ्या गाड्या वगैरे भंगारते, जे दिसायला योग्य वाटत नाही. कुठे? जे पाणी पुरवठ्याचं जे टाकी आहे ना न्यूट्रिशन प्लॅन्ट, तिथं जाऊन बघा किती अस्तव्यस्त सर्व भंगार साहित्य वगैरे, परत वेगवेगळ्या गाड्या वगैरे, ते दृश्य बघण्यास योग्य वाटत नाही. त्याबद्दल तुम्ही काय सांगा? आता कालपासून म्हणजे मी चार्ज आज घेतला, पण मी राऊंड मारायला सुरुवात केली आहे. मी त्या दिवशी स्मशानभूमीला संध्याकाळच्या राऊंड मारला आणि माझा एक फोन गेला की उद्या परत येतोय आम्ही, ती साफ करून घ्या. तर ती एकदम स्वच्छ करण्यात आली. तर असं मी जेव्हा राऊंड मारेल ना, तर त्या ठिकाणी मी स्टाफ बोलवून लगेचच त्यांना कामाला लावेल. जिथे जिथे काय अडगळा आहे, काय आहे, ते कुठे दुसरी पर्यायी व्यवस्था त्या जागेसाठी करता येईल किंवा घाण असेल, आणि जर ती प्रायव्हेट कोणाची असेल तर त्यांना नोटीस देऊ आपण की ते साफ करण्यात यावं, कारण त्याचा लोकांना त्रास न होता कामा नये. ओके. रेल्वेचा अंडरपास आहे तो सुद्धा तात्पुरते ते मलमपट्टी किंवा ते करतात, कार्य वगैरे साफसफाई करतात, तो एकदम त्याच्यावर ठोस कारवाई झाली पाहिजे किंवा एकदम परमनंट सोल्युशन झालं पाहिजे. बोगद्याचं तर पहिलं तर ते ड्रेनेज सिस्टीमचा जो प्रॉब्लेम होता, आपण बोगदा जेव्हा तयार केला त्याच्यात म्हणजे मी खूप इन्व्हॉल्व होते त्या कामामध्ये. आणि ह्या साईडचा भगूर नगरपालिकेचा जो बाजू होती, त्याचं ड्रेनेज लाईनचं काहीतरी पाईपलाईन चुकली आहे वगैरे, तर ती कामं करताना ते कसं त्याच्यासाठी निधी आणावा लागणार आहे. आत्ताशी आपलं चार्ज घेतलेला आहे. आता पूर्व निधी काय आहे, पुढचं कसं कामकाज करता येईल ते करून आपण तो प्रॉब्लेम पावसाळ्याच्या आत सोडवायचा प्रयत्न करू. आणि दुसरं म्हणजे तो प्रवेशद्वार आहे गावाचा, तर माझ्यासाठी त्या गावाच्या प्रवेशद्वारासाठी एक खूप वेगळा प्रोजेक्ट डोक्यात आहे. सुसज्ज असं आल्या तिथे एक सुंदर असं एंट्रन्स तिथे तयार करायचं. भलेही म्हणजे खूप मोठं हे नाही लगेच करता आलं, तरी आता स्टार्टिंगला स्वच्छ आणि एक सुंदर तिथे आपण परिसर करायचा प्रयत्न करू. ओके, धन्यवाद. आणि कारभार नगर